श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा। श्रीराम एरा योगस्थिती जया सांडे, तो आयाची गा हव्यासी पडे, परिप्रवृत्ती कही न घडे संन्यासाची, जेणे भ्रांतीपासून हरितले गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हौरोनिया। जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्पावडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा। तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची, चैतन्य जाहले तेणे एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय। आता करता कर्म करावे, हे कुटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अर्कता हो। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। जगद्गुरु श्रींच्या दिव्य पावन चरण कमलांना वंदन करून, तसेच उत्तराधिकारी कानिफनाथजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, उपस्थित सर्व संत संघाला, गुरुबंधू व गुरुभगिनी यांना सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविक हो, गेल्या आठवड्यात आपण पाहिलंय की अर्जुन हा भ्रमित झालाय की भगवंता तू कर्मयोग पण सांगतोय आणि कर्मसन्यास पण सांगतोय, एक काय ते नक्की सांग। आणि भगवंतानं त्याचा उलगडा सुद्धा करून दिलाय की बघ, कर्मसन्यासी म्हणजे काय, की जो कुणाचा द्वेष करत नाही किंवा कुणाची अभिलाषा सुद्धा ठेवत नाही। जे कर्म करतो ते कर्म करत असताना फळाची अपेक्षा हा ठेवत नाही, तो कर्मसन्यासी। आणि कर्मयोगी कोण, तर जो आपले दैनंदिन कारोबार करत असताना त्यातला जो अहम आहे, त्यातला जो मी आहे तो बाजूला ठेवतो, कर्तेपणाची जो भावना आहे ती बाजूला ठेवतो, तो कर्मयोगी। आणि दोघांचं जर फळ बघितलं तर दोघांचं फळ हे एकच आहे, मोक्षप्राप्ती। मात्र तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर कर्मसन्यासीपेक्षा कर्मयोग हा अति सुलभ असा आहे। कर्मयोग आणि कर्मसन्यास
या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर दोघांचं फळ हे मोक्षप्राप्ती हेच आहे. मात्र सुलभ जर पाहिलं तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा अतिशय सुलभ आहे. कारण यामध्ये वेगळं असं काही करायचंच नाही. आपली सर्व नैतिक कार्य दैनिक कार्य करत असताना त्यातला जो कर्तेपणाचा भाव आहे तो आपल्याकडं न घेता त्या ईश्वरी शक्तीकडे द्यायचा आहे. म्हणजे मी निमित्ताचा धणी आहे, म्हणजे बाकी काही असं करायचंच नाही आहे. फक्त त्याच्यातला अहम त्यातला मी हा वेगळा बाजूला काढायला पाहिजेत, म्हणजे ते सहज प्राप्त होईल. ते कसं? आता कर्मसन्यासी म्हणजे काय की कर्मसन्यासी म्हणजे तो कुणाची अभिलाषा ठेवत नाही किंवा कुणाचा द्वेष करत नाही किंवा फळाची अपेक्षाच करत नाही. जे कर्म आहे ते केलंय आणि कृष्णार्पणमस्तु असा तो कर्मसन्यासी. या दोघांचा जर विचार केला थोडक्यात आपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे. मात्र त्याचं श्रेय हे आपल्याकडे घ्यायचं नाही आहे. असा हा कर्मयोग आणि कर्मसन्यास दोघांचाही उलगडा केला. एक मिनिट. कर्मसन्यासी म्हणजे काय? तर कर्मसन्यासी याचा अर्थ असा आहे की दुसऱ्यासाठी सतत जगत राहणे, दुसऱ्यासाठी सतत करत राहणे, त्याला कर्मसन्यासी म्हणायचं. तिथे सुद्धा हाच भाव असला पाहिजे की मी करतो असा भाव असला की तो कर्मसन्यासी होऊच शकत नाही. आणि कर्मयोगी म्हणजे काय? तर स्वतःसाठी सतत जगत राहणे आणि फळाची अपेक्षा न ठेवता, म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, त्यामुळे माझ्यामध्ये बदल करत राहिलं पाहिजे आणि सतत रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. म्हणजे माझं काम काय? भगवंताची पूजा करणे, पांडुरंगाची पूजा करणे, किंवा माझ्या गुरूंची पूजा करणे, गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरनं जगणे आणि त्यांनी सांगितलेला मार्ग सतत त्याचा ध्यास घेऊन सतत 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 तेच 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 करत राहणे. तर कर्मयोगी. पण तो स्वतःसाठी जगत असतो. आणि कर्मसन्यासी जो आहे तो दुसऱ्यासाठी जगत असतो. एवढाच फरक आहे. दोघांमध्ये सुद्धा कर्तेपणाचा भाव कधीच नसतो. जिथे कर्तेपणाचा भाव येतो तो कधीच मोक्षापर्यंत जाणार नाही. आपण वैष्णवांना सांगूया की तुम्ही एक दृष्टांत द्या आणि दृष्टांतातून अजून पटवून द्या. श्री गुरुदेव माऊली. गुरुमाऊलीनं सांगितलंय, भगवान श्रीकृष्णाने जे उलगडा केला आहे भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये, तेच ज्ञानेश्वर माऊलींनी 5व्या अध्यायातील ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील ओवी क्रमांक 32 ते 50 मध्ये हा विस्तृत केलं आहे. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. सांगितलंय की जो कर्ममार्गाचे आचरण करून या मोक्षरूपी पर्वतापर्यंत चढेल त्याला ही मोक्षप्राप्ती ही सहज आणि सुलभ मिळेल. कशी? एक छोटंसं दृष्टांत जर पाहिला तर ज्याप्रमाणे आपण या इलेक्ट्रिसिटी लाईटला बटन दाबल्याबरोबर लाईट लागणार, काहीच वेळ लागणार नाहीत. याचा जर सदुपयोग केला तर सहज ही प्राप्ती होईल. मात्र लगेच सावधतेचा इशारा ज्ञानेश्वर माऊली देतात की येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची का हव्यासी पडे, परिप्राप्ती काही ना घडे संन्यासाची. सांगितलंय तुला खूप सोपं सुलभ वाटलंय, मात्र कर्मयोगाने जर त्याचं आचरण पाळलं नाहीत, सांगितल्याप्रमाणे आचरण पाळलं नाही आणि फक्त कर्मयोगाची त्यांनी वल्कले धारण केली तर ते त्याला त्रासदायक होईल. कसं
की जे मोक्ष, जे दिव्य ज्ञान, जे दिव्य आनंद किंवा ज्याला स्पिरिच्युअल पॉवर म्हणू, की त्याचा जर तुम्ही नियमाने उपयोग केला तर बटन दाबल्याबरोबर लाईटच्या रूपानं ते प्रकाश देईल, पंख्याच्या रूपानं वारा देईल, एसीच्या रूपानं गारवा देईल, तर हीटरच्या रूपानं ती आपल्याला उष्णता देखील देईल. मात्र त्याच शक्तीचा जर आपण दुरुपयोग केला, सांगितलेलं आचरण जर आपण पाळलं नाही, तर क्षणात होतंच नव्हतं सुद्धा करून टाकेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आचरण हे पाळलं पाहिजे. आणि त्यामुळंच कदाचित गुरुमाऊलींनं आपल्या भवसागरातील दीपस्तंभामध्ये आपल्या भक्त, शिष्य, साधक यांना 52 कलमी ही आचारसंहिता हे सांगितलं आहे की त्याचं आपण आचरण केलं तर आपण सहज मोक्षाची धणी होऊ शकतो. भाविक हो, कर्मसन्यासी आणि कर्मयोगी याचं उत्कृष्ट दृष्टांत म्हणजे स्वामींनी दिलेलं मला आठवतं आहे की एकदा कर्मयोगी वशिष्ठ मुनी हे कर्मसन्यासी विश्वामित्रांच्या आश्रमात गेलेत. विश्वामित्रांनी अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे वशिष्ठांचं आगित्य तीर्थ केलं, त्यांचं स्वागत केलं. आणि काही आध्यात्मिक चर्चा झाल्यानंतर जेव्हा वशिष्ठ मुनी हे पुनश्च आपल्या मठात निघालेत, तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्यांनी केलेल्या 60,000 वर्षाच्या तपश्चर्येपैकी 1,000 वर्षाची तपश्चर्या ही वशिष्ठ मुनींना भेट म्हणून दिलीत. काही कालांतराने विश्वामित्र ऋषीसुद्धा वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेलेत आणि वशिष्ठ मुनींनीसुद्धा विश्वामित्रांचं स्वागत वगैरे केलं आहे. आध्यात्मिक त्यांची चर्चा झाली आणि विश्वामित्रांना आता भेट म्हणून काय द्यावं, तर आपल्या संत संघाच्या अर्ध्या घडीचं पुण्य हे विश्वामित्रांना दिलं आहे. विश्वामित्र गेलेत, मात्र विश्वामित्रांना सारखी ही खंत होती की बघा मी किती त्यांचं स्वागत केलं आणि 1,000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य दिलं आणि यांनी मात्र केवळ अर्ध्या घडीचं संत संघाचं पुण्य मला दिलं आहे. हा माझ्यासोबत अन्यायच झाला असा भाव मनात ठेवून त्यांनी न्याय मागण्याच्या दृष्टीने ब्रह्मदेवांकडे गेलेत आणि ब्रह्मदेवांना सांगितलं आहे की मला न्याय पाहिजे, माझ्यासोबत हा अन्याय झाला आहे, मला फक्त अर्धा घडीचं संत संघाचं पुण्य भेट म्हणून देण्यात आलं आहे. ब्रह्मदेवांनी स्थिती जाणलीत की आता विश्वामित्र हे अतिशय क्रोधित झालेत आणि आज जर तसं पाहता संत संघाचं घडीचं पुण्य, अर्ध्या घडीचं पुण्य हे श्रेष्ठच आहे, मात्र लगेच आज विश्वामित्रांना सांगितलं तर क्रोध अनावर होईल आणि त्यामुळं वेळ मारून घेतली. ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे की बघा मी या पृथ्वी लोकाचं जननिर्मितीच्या कार्यात व्यस्त असल्यामुळं कृपा करून आपण काय करावं की या प्रश्नाचं उत्तर आपण देवादिदेव महादेव यांना विचारावं. विश्वामित्रांना उत्कंठा होतीच. विश्वामित्र ऋषी हे वशिष्ठांना घेऊन महादेवांकडे गेलेत आणि महादेवांना हा प्रश्न सांगितला की आमच्यासोबत अन्याय झाला आहे. मात्र महादेवांनी सुद्धा तीच युक्ती वापरली आणि सांगितलं की बघा मी या पृथ्वीच्या लय तोपाचा स्वामी असल्यामुळं या जनलोकाचं लय करण्यामध्ये मी व्यस्त आहे, तर आपण कृपा करून काय करावं की हा प्रश्न विष्णुदेवांकडे सांगावा, तेच त्यावर उलगडा करतील. आता मात्र क्रोध हा शिगेला पोहोचला आहे विश्वामित्रांचा की मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे. आणि विश्वामित्र ऋषी विष्णुदेवांकडे गेले आणि विष्णुदेव काही बोलण्याच्या आधीच सांगून दिलं की बघा आम्ही ब्रह्मदेवांकडे गेलो, त्यांनी महादेवाकडे पाठवलं, महादेवांनी आपल्याकडं पाठवलं आणि आता मात्र आपण पुन्हा दुसरीकडे पाठवता कामा नये, मला उत्तराची खूप उत्कंठा आहे. आणि विष्णुदेवांनी प्रश्न जाणून घेतला आणि सांगितलं अरे एवढं छोटंसं प्रश्न आहे आपला आणि एवढ्यासाठी तुम्ही इतके त्रस्त आहात, अरे हे तर माझा शेष उत्तर देईल, आपण काय करा शेषांनाच हा प्रश्न विचारा. उत्कंठेपोटी शेषांकडे गेलेत
आणि शेषांना हा प्रश्न विचारला की माझ्यासोबत अन्याय झाला आहे. शेषांनी क्षणभर विचार केला आणि सांगितलं आहे की बघा, हा प्रश्न फार काही मोठा नाही आहे, मात्र माझ्या डोक्यावर या पृथ्वीचा भार आहे आणि त्यामुळं मी असमर्थ आहे. हा लगेच विश्वामित्रांना उत्कंठेमुळं हे होतं की हा पृथ्वीचा भार कोण सांभाळेल जेणेकरून मी उत्तर देईल. तर विश्वामित्र लगेच पुढे गेलेत की ठीक आहे, या पृथ्वीचा भार काही वेळ मी सांभाळतो, मात्र मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. विश्वामित्रांनी लगेच ती पृथ्वी आपल्या मस्तकी घेतली. मात्र काही क्षणसुद्धा विश्वामित्र ऋषी हा भार तोलू शकले नाही, डगमगलेत आणि पुन्हा शेषांना ही पृथ्वी आपल्या मस्तकी घ्यावी लागली. मात्र उत्कंठासारखी विश्वामित्रांना सतावत होती की माझ्यासोबत अन्याय झाला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी सोसू शकलो नाही हा भार, वशिष्ठांकडे द्या बघू. आणि वशिष्ठ मुनींनं आपल्या गुरुदेवांना आर्तस्मरण केलं की हे गुरुराया, या वशिष्ठ मुनी म्हणाले की विश्वामित्राने 1000 वर्षाची तपश्चर्या पणाला लावली आणि पृथ्वीचा भार सहन करू शकले नाही, परंतु मी जे माझं पूर्ण आयुष्य हे संत संगतीमध्ये घालवलेलं आहे, त्यातलं अर्धा दिवसाचं पुण्य किंवा अर्ध्या घटकेचं पुण्य मी इथे पणाला लावतो आहे, पृथ्वी त्याच्यावर येऊ दे आणि सामावू दे. तर वैशिष्ट्य असं की संपूर्ण पृथ्वीचा भार त्या अर्ध्या पुण्यावर येऊन थांबला आणि पृथ्वी जी दोलायमान झाली होती ती व्यवस्थित सावरू शकली. सावरू शकल्यानंतर विश्वामित्रांना उत्कंठा होती फार की अरे तुम्ही आमचं उत्तर देताय ना. शेष म्हणाल निर्णय झालेला आहे, तुमचं 1000 वर्षाचं जे तपसामर्थ्य होतं ते तुम्ही पणाला लावलं, तर त्याच्यावर पृथ्वी ज्यावेळी आली तर पृथ्वी डगमगायला लागली आणि वरती काही प्रकोप होईल की काय, प्रलय होईल की काय, जलप्रलय होईल की काय, अशी परिस्थिती, भूकंप होतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली, तुम्हीच पाहिलं. आणि वशिष्ठाने अर्ध्या घटकेचं आपलं पुण्य दिलं, पृथ्वी स्थिर झालेली आहे. तर मला वाटतं आम्ही निर्णय देण्यापेक्षा, मी म्हणा, भगवान विष्णूने म्हणा, ब्रह्मदेवाने म्हणा, महादेवाने निर्णय देण्यापेक्षा तुमच्या कर्मानंच निर्णय दिलेला आहे. तात्पर्य असं की संत संगतीमध्ये किंवा लोकांसाठी ज्यावेळी आपण जगतो, आम्ही काय सांगितलं, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ज्या आपण दुसऱ्यासाठी करत असतो त्याचा व्यक्तिगत फायदा आपल्याला होतच असतो. नदी ज्या वेळेला आपल्या शेताच्या जवळून वाहत असते, भले ती आपल्या जमिनीतून जात नसेल, पण आजूबाजूनं ज्यावेळी वाहत असते त्यावेळी तिचं पाणी जे आहे ते आपल्या शेताला ॲटोमॅटिक येत असतं, आपल्या विहिरी भरत असतात. आपल्या विहिरीतच येऊन ती चंद्रभागा किंवा यमुना किंवा सिंधू नदी किंवा कावेरी नदी किंवा गोदावरी येऊन जाण्याची गरज नाही. आजूबाजूनं जरी ती गेली तरीसुद्धा आपल्याला जसा त्याचा फायदा अप्रत्यक्ष होत असतो, तसं ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी ज्यावेळी कार्य करतो त्याचं पुण्य अधिक आहे. म्हणून नेहमी साधू संत काय सांगतात की जगणार असशील तर दुसऱ्यासाठी जग. तुम्ही ज्यावेळी जगातल्या सगळ्या माणसांसाठी, देवा जगातील सर्व माणसं सुखी ठेव, त्या पर्यायानं तुम्ही सुखी राहणारच आहात ना. म्हणून कर्मसन्यासी जो असतो तो सगळ्यात श्रेष्ठ असतो. तो लोकांसाठी सतत धडपडत असतो, तो लोकांसाठी काही करत असतो, त्याचा फायदा त्याला मिळणारच आहे. आम्ही ज्यावेळी जगासाठी कार्य करतो त्यावेळी जग आम्हाला आपोआपच ओळखत असतं ना. आज आमची स्थिती घ्या ना, सकाळपासून झोपेपर्यंत एकच ध्यास, जगाचं कल्याण. आता जगाचं कल्याण होत असताना आमचंही कल्याण झालं नाही तर या देहाला कोणी ओळखलं असतं? या देहासाठी कशाला तुम्ही आले असते दर रविवारी सकाळी 9 वाजता? आणि कशाला थांबले असतात? माऊली येते, माऊली येते, काय म्हणतात ते ऐकूया. काय एवढी उत्कंठा लागली असती? म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी जगत असतो, आमचे प्रवचनकार तुमच्या तिकडे येतात, त्या प्रवचनकारांसाठी काय येतो? तो माऊलीचा प्रवचनकार आहे. माऊलीचा प्रवचनकार त्याला ठरवलं कुणी? त्याच्या कर्मानं. तसं तुम्ही जे समाजासाठी काम करता, माऊलीसाठी ज्यावेळी काम करता,
ते समाजाचं काम होतं आणि समाजाचं काम होतं त्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच, ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा कर्मसन्यासी आणि कर्मयोगी. भले अजून तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे दैनिक साधना करायची. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातून पहिली म्हणजे जाग येते, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय असं म्हणून नमस्कार करा. तो नमस्कार झाल्यानंतर प्रातःकालचे विधी झाले, आंघोळ झाली की कपाळाला गंध लावा. त्यानंतर मग सकाळी पूजा करा, नामस्मरण करा, पारायण करा, कामावर जा. दिवसभर कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका, दुर्व्यसन करू नका, कुणाची निंदा करू नका. असं नैतिक कर्म मी सांगितलं. दैनिक कर्म जे सांगितले, दैनिक साधना सांगितली, ती एखादी व्यक्ती स्वतःसाठी अगदी तंतोतंत करत असेल. आठवड्याचा उपवास करा, दर रविवारी संतसंग ऐका, हे अगदी न चुकता करते त्या व्यक्तीमध्ये. आणि हे सगळं करतेच ती, दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू, हे सर्व करते परंतु स्वामींच्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेते, स्वामींनी दिलेल्या वेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. मग ती धर्मक्षेत्र मासिकाची जबाबदारी असेल किंवा आपली वेगळ्या प्रकारे काही भक्तगणांसाठी समाजाच्या सेवेसाठी कार्य चालू आहे, त्यासाठी लागणारा जो निधी असतो तो जमा करायचं काम असेल, धान्य माधुकरीची सेवा असेल, प्रचार प्रसाराची सेवा असेल, असं जो करतोय. आणि भले त्याच्यातून ही दैनिक साधना आहे, त्या दैनिक साधनेमध्ये त्याचा थोडाफार खंड पडला, थोडाफार, सगळा नाही पण थोडाफार खंड पडला, आणि तो मात्र इथे प्रामाणिकपणे करतो. मी जिल्हाध्यक्ष आहे म्हणून करत असेल तर नाही चालणार. मी माऊलीचा आहे आणि माऊलीनं दिलेली ही साधना आहे माझ्यासाठी, त्यामुळे ती करणं माझं काम आहे असं समजून तो करत असेल, निष्काम वृत्तीनं करत असेल, आणि माऊलीचं जे अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करणार म्हणजे करणार. मी जाणार धान्य माधुकरीला, तिथे मला कोणतरी बोलेल काय भिकाऱ्यासारखा आला, पण ते भिकारी म्हणून ऐकून घेणं माऊलीसाठी हा माझा अभिमान आहे. माऊलीसाठी कोणतरी मला बोललं काय भिकारी आला आणि भीक मागतोय उगाच, काय उन्हाट टप्पूसारखं ही कामं चालू आहेत, असं ज्यावेळी म्हणेल त्यावेळी मी समजेल की माझ्या गुरूंसाठी हे ऐकून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये वाढली. तर मला बोलू दे, मी भीक मागतोय कुणासाठी मागतोय, माझ्या गुरु माऊलींच्या कार्यासाठी मागतोय, माझ्यासाठी मागत नाही. अशा प्रकारचं ज्यावेळी तुमचं मन उंचावेल आणि अशा प्रकारची निष्काम वृत्तीनं सेवा कराल. पण मी फोन करून सांगणार नाही, माऊली तुम्हाला कळलं का, मी अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो, अशी अशी सेवा करतोय, मला अमुक अमुक असा असा माणूस बोलला, ते नावासाठी बोलले. तुम्हाला कोण काय बोललं टाकून बोलू दे. आपल्या पूर्वीच्या संत संघात होतं बघा, जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. ज्यावेळी कोणी नाव ठेवेल, ज्यावेळी तुम्हाला हिडीस पिडीस केलं जाईल, तरीसुद्धा तुम्ही यचकिंचित आपल्या त्या गुरुकार्यापासून बाजूला येणार नाहीत. त्या समजायचं आपण कर्मसन्यासी आहोत. आणि पहिला जो आहे तो कर्मयोगी आहे. तो काय करतोय, सकाळपासून माऊलींनी सांगितलेली जी प्रत्येक गोष्ट आहे उठल्यापासून झोपेपर्यंत नित्यनेमानं करतो, अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. त्याचा उद्देश आहे की माऊलीसारखा मला मोक्ष मिळाला पाहिजे. तो झाला कर्मयोगी. आणि कर्मसन्यासी म्हणजे काय, त्याला दिलेली जी दैनिक साधना आहे ती करतोय, पण थोडीफार चुकते, मागं पुढं होतोय, परंतु जगाला कसं, आता धान्य माधुकरी मागायची, ही धान्य माधुकरी मागून ते जे काय धान्य येतं ते काय स्वामी आपल्या घरी घेऊन जातात का, नाही. इथं दुःखी कष्टी गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे लोक येतात. दुपारच्या वेळी त्याच्या तोंडामध्ये 2 घास तरी गेलेच पाहिजे, हा माऊलीचा उदात्त हेतू आहे. त्याचे 2 घास तरी त्याला अन्न मिळालंच पाहिजे, या उदात्त हेतूनं ठिकठिकाणी अन्नदान योजना सुरू केलेली आहे. ते अन्नदान योजनेसाठी मी भागीदार होणार आणि ठिकठिकाणी लोकांच्या घरी जाणार, त्यांना हे माझं माऊलीचं व्रत सांगणार आणि त्याच्यासाठी धान्य मागणार. मग काही जण हिडीस पिडीस करते, कोण टाकून बोलेल, कोण काय बोलेल, ठीक आहे बोलू दे, पण आपलं काम करत राहिलंच पाहिजे. त्याचा फायदा काय की माऊलीचा कार्याचा डंका मी तिथपर्यंत नेऊन पोचवला. माऊली कोण आहे ते लोकांना समजून सांगितलं, हा फायदा झाला. ह्या भक्तीचं नाव आहे अर्चन भक्ती. किंवा ब्लड इन नीड, हे माऊलीची एक योजना आहे. या ब्लड इन नीडमध्ये
गरज पडेल तेव्हा रक्त, हा उद्देश आहे. मग मी माझं काम करतोय, दैनिक साधना मला सांगितलं, साप्ताहिक साधना इथले करतोय, पण ब्लड इन नीडची सेवा करतोय. त्यामुळे ज्यावेळी जो प्रसंगात पडेल त्याला ते पटकन जर मिळालं तर त्याचा प्राण वाचेल. किंवा मी ॲम्ब्युलन्स सेवा आपल्या आश्रमाच्या चालू आहेत, ड्रायव्हर आपला आहे संस्थेचा, गाडी संस्थेची. आता गाड्या जुन्या झाल्या, त्यांचा मेंटेनन्स येतो, ड्रायव्हरला पगार द्यावा लागतो, डिझेलला खर्च येतो. मग हे सगळं चालवण्यासाठी ट्रस्टमध्ये निधी असणं आवश्यक आहे. मग तो आपण लोकांकडे जाऊन ज्या वेळेला मदत रूपानं जमा करतो आणि ते ट्रस्टकडे देतो, तेव्हा ही योजना चालणार आहे. मग त्यासाठी मी ही सेवा घेतले आणि लोकांपर्यंत जाऊन पोचतोय. तर ही सुद्धा गुरुसेवाच आहे, ही सुद्धा एक साधनाच आहे. किंवा धर्मक्षेत्र मासिक, माऊलीला आपल्याला ज्ञानी बनवायचं आहे, आपल्याला घडवायचं आहे. त्यासाठी माऊली धर्मक्षेत्राच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं ज्ञान देत आहेत आणि अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून कसं जगावं. विज्ञानाचीच नुसती साधना करून आपण काय होईल, विकसित होऊ, आपली प्रगती होईल, पण अहंकारी प्रगती होईल. समतोल प्रगती व्हायला पाहिजे असेल तर विज्ञानाबरोबर अध्यात्माची पण कास धरणं गरजेचं आहे. कारण विज्ञानाबरोबर अध्यात्मसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. विज्ञान माणसाला माणूस म्हणून प्रगत करेल, विकसित करेल, पण विज्ञान माणसाला माणूस म्हणून जगायला लावेल याची गॅरंटी नाही. अध्यात्म मात्र माणसाला माणूस म्हणूनच जगायला लावेल. त्याच्यातले माणुसकी जी आहे ती जागृत करेल. नीतिमूल्यांच्या माध्यमातून माणूस माणूस म्हणून जगेल. आज समाजामध्ये दिसायला फक्त बरीचशी माणसं म्हणून दिसतात, पण जनावरासारखे वागतात. का तर नीतिमूल्यांचा, संस्कारांचा त्यांच्यावर जो हा झाला पाहिजे, संस्कार झाले पाहिजेत, ते होत नाही आहेत. आणि तो संस्कारांपासून बाजूला असल्यामुळे फक्त माणूस म्हणून दिसायला आहे, पण नीतिमूल्य शून्य आहे. त्याच्यामध्ये जी मूल्य पाहिजे, मानवी जीवनाची जी मूल्य पाहिजेत ती नाही आहेत. म्हणून तर समाजामध्ये बलात्कार घडत आहेत, म्हणून तर खून, दरोडे, चोऱ्या होत आहेत. दुसऱ्याची चोरी करू नये हे पाप आहे, हा संस्कारच नाही आहे. पूर्वीच्या काळी याच देशामध्ये काही आपलं डबोलं असेल तर ते डबोलं उचलायचेत लोक आणि शेजाऱ्याकडे द्यायचे आणि आपण स्वतः तीर्थयात्रेला जायचे. त्या डबोले फक्त असं फडक्यामध्ये गुंडाळलेलं असायचं, लॉक नसायचं, कुलूप किल्ली काही नसायची. परत तो माणूस ज्यावेळी 4-6 महिन्यानं येणार, त्या जसं ठेवलेलं असतं, त्यानं जिथे नेऊन ठेवलेलं असतं तिथेच त्याचं ते डबोलं मिळायचं. आज आपण कुलूप लावा आणि किल्ल्या कमरेला लावून घेऊन जा आणि 2 दिवसांनी येऊन बघा तुमचं कुलूप ते फुटलेलं असतं. बाबा मला काय माहिती नाही त्याच्यात तू काय ठेवलंस ते. आज बँका सुरक्षित नाही आहे तर बाकीचं काहीच राहिलेलं नाही. हे कशाचं परिवर्तन आहे तर नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला, त्याचं परिवर्तन. आणि म्हणून माणसाला म्हणून माणूस म्हणून जर घडवायचं असेल तर अध्यात्माशिवाय तरुणोपाय नाही आहे. यासाठी जे धर्मक्षेत्र मासिक अनेकांपर्यंत गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे आणि पोचवलं पाहिजे. नुसतं बुकिंग केलं म्हणजे झालं नाही, ते पुन्हा वितरित झालं पाहिजे ना. नाही तर बुकिंग होईल, अंकबुक होईल. माऊलींचं जे ज्ञान आहे ते त्याच्यापर्यंत जाण्यासाठी त्याला अंक पोचवणंसुद्धा तेवढी ज्येष्ठ सेवा आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा सेवा करू ना, मी एवढा लांब कसं जाणार, त्याला देणार कसं. कर्मसन्यासी याचा विचार नाही करत किती लांब जायचं आणि किती जवळ जायचं. माझ्या गुरूंचं काम आहे, पर्यायानं ते माझं काम आहे. आपण आपल्या वडिलांचं ज्यावेळी काम करतो ते कधी म्हणतो का आपण असं की माझं नाही, ते वडिलांचं काम आहे. अरे वडील आणि तू एकच आहेस, याचंच ना परिवार आहे ना. संप्रदायाचा अर्थच तो आहे ना. वडिलांसाठी काम करायचं नाही आहे, ते आपल्या परिवारासाठी करायचं काम आहे. की ती जबाबदारी माझी आहे, मी त्या कुटुंबातला एक घटक आहे, मी त्या कुटुंबातला जबाबदार मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ते मग मीच करणार, मी नाही करणार तर कोण करणार. याला कर्मसन्यासी म्हणायचं. आणि कर्मयोगी जो आहे तो फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिगत डेव्हलपमेंटसाठी वेळ घालवतो, तो एक कर्मयोगी. मला वाटतं आता कर्मसन्यासी आणि कर्मयोगी बहुतेक आपल्याला सगळ्यांना समजलं असेल. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली याच्यात जे अजून भाष्य केलेलं आहे ते ज्ञानेश्वर माऊलींचं भाष्य आपल्याला ऐकायला यायचं आहे. म्हणून पुढच्या आठवड्यात न चुकता वेळीच यायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त त्याच्यावर बोलता येत. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज
महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय।